जुन्या काळी पण राजे महाराजे जेव्हा युद्धाला जायचे ना, तेव्हा त्यांना स्वतःच्या सैन्याची ताकद, शत्रूची कमकुवत बाजू किंवा युद्धाच्या ठिकाणची परिस्थिती याची पूर्ण माहिती असायची. बिझनेस म्हणजे पण आपण म्हणतो ना, तसं एक युद्धच आहे. इथे तुम्हाला टिकण्यासाठी तुम्हाला तुमचा स्वॉट माहिती असणं गरजेचं आहे. मार्केटिंगमध्ये कॉन्सेप्ट खूप वेळा ऐकायला मिळते. मोठ्या-मोठ्या प्रेझेंटेशन्समध्ये बऱ्याच वेळेला आपण स्वॉट एनालिसिस असं आपण म्हणतो. स्वॉट म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट याचा अॅनालिसिस. मार्केटिंगच्या जगात कुठली स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी आधी तुम्हाला स्वतःची, मार्केटची, कॉम्पिटिटरची ताकद माहीत असणं फार गरजेचं आहे. सो यासाठी सर्वात इम्पॉर्टंट अॅनालिसिस ज्याला म्हणतो ते म्हणजे स्वॉट अॅनालिसिस. स्वॉट म्हणजे तुमची पहिली सगळ्यात गोष्ट स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय? तुमच्या बिझनेसची ताकद. बऱ्याच वेळेला काय असतं तुमची ब्रँड आहे, ती लोकं पाहताच ओळखतात, ही तुमची ताकद आहे. किंवा मार्केटमध्ये तुमची ऑलरेडी एक रेप्युटेशन चांगली आहे. ऑलरेडी एक कस्टमर बेस आहे. तुमच्या प्रॉडक्टचा दर्जा अतिशय उत्तम आहे. सो ह्याच मुद्द्यांचा वापर तुम्ही तुमच्या जाहिरातीमध्ये करू शकता, की आपण बऱ्याच वेळेला काही जाहिराती ऐकतो, की हजारो ग्राहकांचा विश्वास. सो ही तुमची स्ट्रेंथ आहे, तीच तुम्ही तुमच्या ॲडव्हर्टाइजमध्ये पोर्ट्रे करताय. स्वॉट मधला पहिला पॉइंट स्ट्रेंथ. दुसरा पॉइंट आहे वीकनेस. वीकनेस म्हणजे तुमचे असे काही तुमच्या कंपनीचे, तुमच्या प्रॉडक्टच्या अंतर्गत घटक ज्यामध्ये तुम्हाला इम्प्रुव्हमेंटची गरज आहे तुम्हाला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या प्रॉडक्टची प्राइस फार जास्त आहे. त्यामुळे काही ग्राहक तुटू शकतात. तुमचा कच्चा माल आणि शिपिंगवर खूप जास्त खर्च आहे, हे तुम्हाला माहिती आहे. तर तुमचा प्रॉडक्ट पटकन कॉपी होऊ शकतो मार्केटमध्ये किंवा तुमच्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाही आहे. हे तुमचे वीकनेसेस आहेत. ते तुम्ही वेळीच ओळखले, तर ते तुम्हाला मार्केटिंगद्वारे झाकता येतील, सुधारता येतील, पुढच्या वेळी त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आणता येईल. हे तुमचं झाले वीकनेस. तिसरं आहे अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी म्हणजे बाहेरच्या जगातील घटक, ज्याचा तुम्ही चांगला फायदा करून घेऊ शकता. म्हणजे आता सोशल मीडिया आलाय. त्याच्या आधी तुम्ही फिजिकली सेल्स करत होता. पण आता सोशल मीडियामध्ये तुम्ही नवनवीन ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता. रिमोट वर्क कल्चर आलंय. त्यासाठी खास घरपोच डिलिव्हरी किंवा मोबाईलवरून ऑर्डर अशा काही गोष्टी. तर नवीन ट्रेंड ओळखून त्यानुसार तुमच्या जाहिराती बदलणं, त्याला आपण अपॉर्च्युनिटी म्हणू शकतो. चौथी गोष्ट आहे थ्रेट स्वॉटमधली. SWOT इज थ्रेट. थ्रेट म्हणजे असे बाह्य घटक जे तुमच्या व्यवसायाला नुकसान पोहोचवू शकतात. सो इथं न्यू कॉम्पिटिटर, मार्केटमध्ये नवा कॉम्पिटिटर आला. तो अगदी स्वस्त प्रॉडक्ट विकू लागला किंवा ग्राहकांची आवडच बदलली. पहिल्यांदा ग्राहक अनहेल्दी गोष्टी घेत होते आणि आता ते अवेअर झाले आणि हेल्दी पर्यायांकडे वळत आहेत. सो दिस कॅन बी युअर थ्रेट फॉर युअर प्रॉडक्ट. सो मोठ्या कंपनीने तुमचे प्रॉडक्ट कॉपी करायला चालू केले किंवा प्रॉडक्ट बनवायला चालू केले कमी किमतीमध्ये. सो हे तुमचे थ्रेट असू शकतात. सो धोक्यांवर लक्ष ठेवा, तुमची स्ट्रॅटेजी लवचिक ठेवा आणि स्वॉट अनालिसिस करा. एक एक्झाम्पल घेऊन समजून घेऊ, की तुमचं कॉफी शॉप आहे समजा. तर स्ट्रेंथ काय असू शकते? तुमची चव बेस्ट आहे आणि ब्रँड प्रसिद्ध आहे. वीकनेस काय असू शकतो? तुमची कॉफी Starbucks पेक्षा फार महाग आहे. दॅट इज वीकनेस. अपॉर्च्युनिटी काय असू शकते? की लोक आता ऑफिसमध्ये न जाता कॅफेमध्ये बसून काम करायला प्राधान्य देतात. सो तुमच्या कॉफी शॉपमध्ये लोक येऊ शकतात. आणि थ्रेट काय असू शकतं? तुमच्या शेजारीच एक नवीन दुकान ओपन झालं आणि तुमच्यापेक्षा अर्ध्या किमतीमध्ये त्यांनी कॉफी विकायला चालू केली. सो धिस कॅन बी युअर थ्रेट. सो मी मगाशी म्हटलं तसं तुमची स्ट्रॅटेजी लवचिक ठेवा, या धोक्यांवर लक्ष ठेवा, अपॉर्च्युनिटीवर लक्ष ठेवा आणि तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल. तर तुमच्या व्यवसायातली सगळ्यात मोठी स्ट्रेंथ कुठली? ती तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता.